सुट्टीच्या दिवशी किंवा डब्यात देण्यासाठी झटपट आज बनवूया गोबीचे पराठे. गोबीचे पराठे बनवण्यासाठी सर्वात आधी आपण स्टफिंग बनवून घेऊया. गोबीचे पराठे बनवायसाठी काही मसाले इथे घेतलेत आणि गोबी घेतला आहे. आधी आपण गोबीला व्यवस्थित कट करून घेऊया. गोबी व्यवस्थित किसून झाले की त्यात आपण थोडं मीठ घालूया व 5 मिनिटं त्याला झाकून ठेवूया. तोपर्यंत एका कढईत मसाला भाजून घेऊया. त्यासाठी इथं जिरे, धणे आणि काळी मिरी 2 मिनिटं भाजून घेतली आहे. भाजलेला मसाला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मसाला फिरवत असताना मी त्यात आमचूर पावडर पण घातलं होतं. आता गोबीमधले सर्व पाणी आपण काढून घेऊया. एका बाउलमध्ये मी गोबी घेतला आहे. त्यात बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर व बारीक केलेला मसाला घालून मिक्स करून घेऊया. त्यात आपण 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घेऊ आणि आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. बाउलमध्ये मी 1 कप पीठ घेतलं आहे. त्यात ओवा, चवीप्रमाणे मीठ, व 1 चमचा तेल घालून आपण पीठ मळून घेऊया. पिठाची छान पारी बनवून त्यात स्टफिंग भरून पराठे लाटून घेऊया. पराठे छान तूप लावून दोन्ही बाजूंनी भाजून घेऊया. मस्त गरमागरम पराठे इथे तयार आहेत. तुम्ही बटर आणि दहीसोबत याला सर्व करून खाऊ शकता. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.